त्या आमिर खानच्या एका चित्रपटामध्ये दाखवलं जातं, की तो कागदी म्हणजे जिथं गांधीजींचं चित्र आहे, तो कागद दिला की समोरची व्यक्ती काहीतरी देत आहे, वस्तू द्यायला तयार होत आहेत, असं दाखवलं गेलं. आता गांधीजींचं चित्र असावं का? तर नोटेवरती महात्मा गांधीजींचं चित्र आहे किंवा फेंट आणि डार्क अशा दोन्ही स्वरूपाचे म्हणून या गांधीजींचं चित्र दाखवलं जातं या नोटांच्या अनुषंगानं किंवा इतर काही चित्र जे आहेत ते वेगवेगळी त्याच्यावरती कोरली गेली किंवा अस्तित्वात आहेत आपण म्हणूया. मग त्याला सर्व मान्यता देखील असणं अपेक्षित आहे. म्हणजेच आरबीआय कडून असेल, सरकारकडून असेल त्याची मान्यता असणं अपेक्षित असतं. अन्यथा तशा पद्धतीचा तशा आकाराचा कागद हे फ्रॉड होऊ शकतं किंवा त्याच्या सहाय्याने देवाणघेवाण करणं हे कठीण जाऊ शकतं. त्यामुळं तुलनात्मकरित्या मनी इन मॉडर्न इकॉनॉमी किंवा आधुनिक काळात हा जो पैसा आपण वापरतोय तो चलनी स्वरूपामध्ये नोटांच्या स्वरूपामध्ये असेल, नाण्यांच्या स्वरूपामध्ये असेल, त्याचं अस्तित्व जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं टिकून आहे असं आपण म्हणतोय. आता या फंक्शन्स ऑफ मनी म्हणजे पैशाच्या कार्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कार्य आहेत. या कार्यांच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला विचार करतो विनिमय त्याचं साधन म्हणजे देवाणघेवाणीचं साधन हे तर एक महत्वाचं कार्य पार पाडलंच जातं. परंतु साठवणूक कार्याचं कार्य पैसे जे आहेत ते साठवून ठेवता आले पाहिजे. आता या नोटांचा साठा करणं आपण ज्यावेळेला डिमॉनिटायझेशन केलं भारतात त्यावेळेला आपण पाहिलं की 500 रुपयाच्या 1000 रुपयाच्या नोटा ज्या आहेत त्या बदलल्या गेल्यात आणि या 1000 रुपयाच्या नोटा बदलून आता आपण पाहतो की 2000 रुपयाच्या नोटा अस्तित्वात आल्या आणि याचं काम म्हणजे एकच नोट ठेवली तर 2000चं कार्य करू शकते आणि 1000ची नोट किंवा याची जी संख्या आपल्याला डिमॉनिटायझेशनच्या अनुषंगाने जी नोटा माहिती झाल्या किंवा त्या नोटांचा वापर विनिमय होऊ लागला तो कशा पद्धतीनं आणि त्याच्यावरती आलेली बंदी आणि नवीन नंतर मार्केटमध्ये येणाऱ्या नोटा याचा वापर आपण पाहिला तर त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेतला असणारा ब्लॅक मनी जो आहे तो बाहेर निघण्याच्या दृष्टीने निश्चित उपयोग झाला असं म्हणता येईल. म्हणजे काळा पैसा बाहेर काढायचा असेल तर अशा पद्धतीचा पैसा हा अस्तित्वात असणं आणि त्याला त्याचा दुजोरा देणं किंवा त्याच्यातून त्याचा सोल्युशन शोधणं हे तितकंच महत्त्वाचं कार्य दिसून येतं. प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये मनी किंवा पैशाचा टॉपिक हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं आपण पाहतो. कारण पैसा समजला तरच अर्थशास्त्र किंवा आर्थिक व्यवहाराच्या बाबी समजू शकतील. फंक्शन्स ऑफ मनीमध्ये या टॉपिकच्या अनुषंगाने कार्य आपल्याला शिकायचे त्याचा पुरवठा सप्लाय ऑफ मनी आपण म्हणूया जो होतो तो कशा पद्धतीने होतो. मेजर्स ऑफ मनी सप्लाय म्हणजे पैशाच्या पुरवठ्याचे उपाय किंवा पैशाचा पुरवठा कशा पद्धतीने होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने हॉट मनी किंवा गतिमान पैशाचा विनिमय कशा पद्धतीने होतो हा देखील भाग महत्त्वाचा आहे. कारण एकदा सप्लाय करणं किंवा क्रिएट करणं पैसा सोपं आहे परंतु या क्रिएशन नंतर तो नंबर ऑफ मनी किती ठिकाणी जाऊ शकतो कारण अनलिमिटेड पैसा जर तयार झाला तर त्याचाही इन्फ्लेशनवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो किंवा भावाड तशा पद्धतीने निर्माण होईल आणि या भावाडीला सामोरं जाताना म्हणजे कोणतीही बाब आपण ज्यावेळेला म्हणूया थोडी थोडी असेल तर त्याचा विनियोग हा योग्य पद्धतीने होईल. नॅचरल रिसोर्सेस कारण आपण पैसा छापायचा जरी म्हणलं तर त्याच्यासाठी काही खर्च आपल्याला करावा लागतो त्याची तरतूद आपल्याला करावी लागते म्हणजे त्या गोल्डच्या अनुषंगाने आपली तरतूद आरबीआयच्या अनुषंगाने सरकारच्या अनुषंगाने केलेली असते आणि याच्यातूनच आपण मनी क्रिएशन आणि मनी सप्लाय याच्यावरती भर देतो. गतिमान पैसा किंवा हॉट मनी जो म्हटलंय तो किती असणं अपेक्षित आहे कशा पद्धतीने अपेक्षित आहे तर बँकिंग प्रणालीद्वारे क्रेडिट निर्मिती जी आहे ती केली जाते आणि या क्रेडिट निर्मितीमध्ये बँकिंग प्रणालीद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहार किंवा बँकिंग प्रणालीतले असणारे बारकावे आपण म्हणूया ते सुस्पष्टपणे किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयच्या मार्फत या बाबीवर भर दिला जातो. क्रिएशन बाय बँकिंग सिस्टम बँकिंग प्रणालीद्वारे क्रेडिट किंवा त्याची पतनिर्मिती आपण म्हणूया ती केली जाते आणि या पतनिर्मितीच्या आधारावरती देखील पुढील पैसा निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते चालू राहतं कारण क्रेडिट जर कमी असेल पत जर कमी असेल तर पैसा निर्माण करणं हे कठीण असतं किंवा तेवढा सप्लाय
हा मनी करता येऊ शकत नाही, याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. म्हणजेच फंक्शन्स ऑफ मनी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं किंवा वेगवेगळी कार्य जी आहेत पैशाची ते आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यानंतर प्रस्तावनेच्या अनुषंगाने किंवा इंट्रोडक्शन टू पार्ट जो आहे 8.1चा, याच्यामध्ये काय सांगितले की सोन्याच्या पिशव्या जर आपण समजा जवळ बाळगणे आणि प्रत्येक वेळी त्याचे वजन करणे गैरसोयीचे होऊ शकतं. म्हणजे साधन म्हणून ज्यावेळेला आपण पैसा नव्हता त्यावेळेला आपण काय करायचो, तर सोन्याच्या सहाय्याने वस्तूंची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करायचो आणि याच्यात गतिमान पैशाच्या विकासासाठी व्यवहार केला. जेव्हा जेव्हा देवाण केली जाते तेव्हा शुद्धता आणि वजन तपासले जाते. म्हणजे आपण सोन्याच्या बद्दल असं म्हणतात की शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोनं. आता या 24 कॅरेट आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला काही दुकानदारांकडे बघा 20 कॅरेट असतील, 22 कॅरेट असतील किंवा इतर काही कॅरेट्समध्ये सोनं असेल, त्यावेळेला त्याची शुद्धता किंवा खात्री ही तितकीशी नसते. म्हणजेच काय, 24 कॅरेट सोनं असतं त्यावेळेला त्याच्या किमतीच्या अनुषंगानं येणारा मोबदला किंवा त्या अनुषंगाने होणारे पैशाचे ट्रान्झॅक्शन हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे ठेवीवर सोने तारण कर्ज आपण पाहतो. आता या सोने तारण कर्जाच्या अनुषंगाने काय म्हणता येईल की जेवढी आपण सोने ठेवलं म्हणजे 1 तोळा किंवा 1 ग्रॅम ज्यावेळेला सोनं ठेवतो तर त्याच्या बदल्यात त्यावेळेची असणारी त्याची काय जी किंमत आहे सोन्याची त्याच्या 80% किंवा 70% रक्कम ही कर्जाऊ स्वरूपामध्ये मिळू शकते. म्हणजेच व्यक्तीचं किंवा आपलंच कर्ज असेल आणि आपल्याला व्याजावर रक्कम मिळताना सुद्धा त्याच्या 20% लेस दॅन अमाऊंट जी आहे ती इंटरेस्ट रेटने किंवा व्याजाने आपल्याला मिळू शकते. ते पूर्णच्या पूर्ण रक्कम मिळत नाही. जेव्हा जेव्हा देवाणघेवाण केली जाते तेव्हा तेव्हा शुद्धता त्याची तपासणं हे अपेक्षित असतं. म्हणजे या तपासण्या करताना म्हणजे माझ्यासारखा एखादा मगाशी म्हटलं तसं पेन खरेदी करायला गेलो तर आपल्याला ही शुद्धता तपासता येणार नाही. त्या शुद्धता तपासणं किंवा त्याच्यात असणारं विलगीकरण आपण म्हणूया, सोनं त्या घटकापासून वेगळं करणं आणि समोरच्याला देणं, वजन करणं असेल, त्याची शुद्धता तपासणं असेल, तर याच्यामध्ये अनेक अडथळे हे क्रिएट झालेले दिसतात आणि ह्या अडथळ्यांमुळेच खरं तर शुद्धता जी आहे ती सोन्याची तपासणं कठीण जातं. म्हणूनच चलनी नोटा किंवा नाण्यांचा स्वरूपामध्ये विचार केला गेला. शेवटी अप्रासंगिक बनते कारण प्रत्येक जण हा कागदी पैशाला महत्त्व देतो आणि त्याची पर्वा करत नाही. सोन्यासाठी त्याची पूर्तता करणं हे देखील कठीण जातं. शेवटी अप्रासंगिक बनते कारण प्रत्येक जण हा कागदी पैशाला महत्त्व देतो. सध्या आपण पाहतोय की कारण ठेवणं सोयीचं किंवा देवाणघेवाण करणं हे कागदी नोटाच्या सहाय्यानं हे सोयीचं जातं किंवा त्याच्यातल्या वाहतुकीचा आपण म्हणूया खर्च किंवा एक रिस्क फॅक्टर जे असते, विलगीकरण असेल ते करणं हे कागदी नोटाच्या सहाय्यानं काही प्रमाणात हे शक्य होत असतं किंवा प्रत्येकजण ह्या कागदी पैशाला महत्त्व देतो आणि त्याची पर्वा करत नाही किंवा सोन्यासाठी त्याची जी पूर्तता आहे सोन्यासारखी तर ती करता येऊ शकत नाही. कारण सोन्याला एक विशिष्ट प्रकारच्या पारखणारा किंवा ओळखणारा देखील असावा लागतो. म्हणजे असं म्हणतात की सोने को जोहरी पारखने वाला जोहरी ही चाहिए. म्हणजे सर्वसामान्याला म्हणजे आपल्याला कसं म्हणणारही नाही की हे 24 कॅरेट आहे की 22 कॅरेट आहे का 20 कॅरेट आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं सोनं आहे, कशा पद्धतीचं सोनं आहे आणि त्याची किंमत चालूची काय आहे, त्याचं ॲव्हरेज काढून आपल्याला त्या किमतीशी संबंधित बाबीवर किंवा लक्ष द्यावं लागेल. शेवटी अप्रासंगिक बनते त्यावेळेला कागदी चलन हे निश्चितपणे उपयोगी ठरत असतं. कागदी पैसा कोणतेही आंतरिक मूल्य हे नसते तर सरकार त्याच्यावर असतं आणि डिक्री किंवा क्रिएप्ट जो पैसा आहे म्हणून तो कागदी चलन प्रस्थापित करते आणि या पैशाला विशेष करून महत्त्व असतं किंवा कागदी चलन हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं वापरण्यायोग्य किंवा वापरलेली स्थिती जी आहे ती दिसून येते. म्हणजेच सोन्याच्या पिशव्या किंवा सोनं नाणं जवळ ठेवून किंवा समोरच्याला मला समजा लग्नासाठीचा बस्ता मागायचा असेल तर हा बस्ता बांधण्यासाठी आपल्याकडचं सोनं आपण घेऊन जाऊ शकतो का? किंवा हा धातू जो आहे तो त्याचं देवाणघेवाण करू शकतो का? जमीन खरेदी करायची असेल तर त्याच्या बदल्यात आपण सोनं देऊ शकतो का? तर नाहीये. म्हणजे देवाणघेवाणीच्या दृष्टीनं पारखणं असेल किंवा त्याच्यातली असलेली गुणवत्ता पाहणं असेल
तर हे करणं सोन्यातून अगदी किंवा इतर धातूतून ते शक्य होत नाही. तर कागदी नोटाच्या सहाय्याने पैशाच्या सहाय्याने हे करता येऊ शकतं. त्यामुळं कागदी पैसा कोणतेही अतिरिक्त मूल्य नसते, तर सरकार असते आणि डिक्री किंवा क्रिएप्ट पैसे म्हणून कागदी चलन प्रस्थापित केलं जातं किंवा त्याला कागदी चलनाला सर्व मान्यता भारतात दिलेली आपण पाहतो. विदेशातल्या ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला अमेरिकेसारखा देश हा डॉलरच्या अनुषंगाने त्यांचं जे चलन आहे ते मग कागदी आणि त्याचं काही कोटिंग प्लॅस्टिक असेल कदाचित त्याच्या अनुषंगाने तो विचार केला जाईल. त्याच्यामध्ये असणारा धातू तो देखील विचारात घेतला जातो. तो किती असावा, कसा असावा आणि त्याच्यावरचं असणारे चित्र, रंग, रूप, ते वजन या सर्व बाबीवरती विशेष लक्ष दिलं जातं. तरच या धातूंचा किंवा याच्या अनुषंगाने होणाऱ्या अनेक बाबींचा विचार विनिमय होऊ शकतो. शेवटी अप्रासंगिक काही बाबी ज्या आहेत त्या प्रत्येकजण हे कागदी पैशाला महत्त्व देतो आणि त्याची पर्वा करत नाही. त्यामुळे सोन्यासाठी त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं या बाबीवर विशेष भर द्यावा लागतो. कागदी पैसा कोणतेही आंतरिक मूल्य नसते, तर सरकार असते आणि डिक्री किंवा क्रिएट पैसे म्हणून कागदी चलन स्थापित केलेलं दिसून येतं आपल्याला. आणि या कागदी चलनाच्याच आधारे सध्या आपण पाहतोय की व्यवहार मोठ्या प्रमाणावरती देवाणघेवाण किंवा रुपयाच्या अनुषंगाने देवाणघेवाण केले जातात. आता आपल्याला आणखी भाग सांगता येईल. खरं तर आधुनिक पद्धतीने आपण पाहतोय वेगवेगळे ॲप डाउनलोड केली. समजा फोनपे नावाचं ॲप डाउनलोड केलं किंवा एखादा स्टिकर फोनपेच्या अनुषंगाने ज्यावेळेला त्याचा लॉग इन केलेला असेल तर त्या अनुषंगाने देखील त्याचा वापर जो आहे तो पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये केला जातो. म्हणजे आधुनिक पद्धतीमध्ये काय म्हटले तर पैशाच्या कागदी नोटा वगैरे इथपर्यंतच विचार खरं तर आहे. परंतु आता आपण पाहतोय ते व्हर्च्युअल म्हणजे ई लर्निंग जसं आपण म्हणतो तसं ई ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार देखील एकाच्या अकाउंटमधून दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जातात आणि त्यामुळं पैसा छपाईचा खर्च हा शासनाच्या दृष्टीने किंवा आरबीआयच्या दृष्टीने याच्यात बचत होऊ शकते. त्यामुळेच देवाणघेवाणीच्या स्वरूपामध्ये पैसा हा प्रोडक्शन किंवा कमी करावा लागलेला आपल्याला दिसून येते. शेवटी कागदी पैसा हा मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीनं, कारण त्याच्यावरती उत्पादन खर्च जो आहे तो आपला खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तयार करण्याच्या दृष्टीनं खूप मोठा खर्च आपल्याला करावा लागतो आणि हा खर्च मर्यादित करण्याच्या दृष्टीनं ऑनलाईन पद्धतीच्या सोयीसुविधा याच्यावरती बँका सध्या मोठ्या प्रमाणावर भर देत आहेत असं दिसून येतं. त्यामुळे कागदी पैसा कोणतेही अतिरिक्त मूल्य नसते, तर सरकार असते आणि डिक्री किंवा क्रिएट फिट पैसे म्हणून देखील कागदी चलनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे किंवा खूप महत्त्वाचं असल्यानं पाहायला मिळतं. मग या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या पैशाची जी कार्य आहे ती सर्वसाधारणपणे पैशाची कार्य ही खालीलप्रमाणे म्हणजे किमतीत वाढ असल्यास खरेदी पैशाची शक्ती हे कमी असते. म्हणजे मी एखादी वस्तू म्हणजे एखादा काचेचा ग्लास आहे समजा, मी खरेदी करताना तो ₹100 खरेदी केला. सुरुवातीला ₹100 खरेदी केला आणि परत 6 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी मला जाणवलं की तोच काचेचा ग्लास आहे तो ₹200 असेल. त्यावेळेला पैशाची असणारं मूल्य किंवा खरेदी क्षमता ही घटलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ₹100 मिळणारी वस्तू ₹200 मिळायला लागली. म्हणजेच ₹200 तो काचेचा ग्लास जो आहे तर त्याची किंमत वाढलेली असेल. किंवा इतर काही वस्तू आपण पेनच्या बद्दल, मोबाईलच्या बद्दल विचार करू. कोणतीही एखादी वस्तू आपण घ्या, घरगुती वापराच्या स्वरूपातल्या वस्तू असतील, किचनमधल्या वापरण्याच्या अगदी वस्तू असतील, म्हणजे घरातला टीव्ही खरेदी करायला गेल्यानंतर आज खरेदी करताना समजा ₹20,000 आहे आणि तो 1 महिन्यानी, 5 महिन्यांनी ज्यावेळेला आपण खरेदीसाठी जातो, त्यावेळेला तो 20,000 वरून डायरेक्ट ₹30,000 एवढ्या किमतीपर्यंत जातो. म्हणजेच याची फक्त किंमत वाढते असं नाही, तर दुसऱ्या बाजूला त्याचं पैशाचं मूल्य जे आहे ते घटतं किंवा त्याचं कमी झालेलं दिसून येतं. त्यामुळेच किमती म्हणजे एका वस्तूची किंमत विरुद्ध दुसऱ्या वस्तू किमती नमूद केल्या जात नाहीत. म्हणजेच एका वस्तूची किंमत जशी आपण निश्चित करतो तशा पद्धतीनं चलनाची किंमत ही आपण निश्चित करत नाही. परंतु त्या चलनासाठी देखील त्याचं मूल्य हे त्या ठिकाणाला जास्त असू शकतं किंवा स्थलकालपरत्वे भिन्न स्वरूपाचं आपण म्हणूया चलनाचं मूल्य जे आहे ते दिसून येतं. आता या चलनी मूल्यामध्ये आपण वेगवेगळा भाग किंवा वेगवेगळी उदाहरणं देखील विचारात घेऊ शकतो. म्हणजे एका ठिकाणाला एक वस्तू एका किमतीला असेल
आणि दुसऱ्या ठिकाणाला दुसरी वस्तू ही वेगळ्या वेगळ्या किमतीला सुद्धा असू शकतील. म्हणजेच याची भिन्नता का आहे? किंवा तीच वस्तू एका देशात आणि तीच वस्तू दुसऱ्या देशात त्याच्यात किमतीत असणारा फरक हा देखील प्रामुख्याने दिसून येईल किंवा त्याचं जाणीव आपल्याला होईल असं म्हणता येऊ शकतं. म्हणजेच अ, किंमत पातळी हा देखील त्याच्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक दिसून येतो. म्हणजेच केवळ वस्तू किंवा उत्पादन असून चालत नाही, तर वस्तूची किंमत विरुद्ध दुसऱ्या वस्तू, किमती वस्तू किंवा केल्या जातात किंवा केल्या नाहीत त्या अनुषंगाने सांगता येईल. सापेक्ष अटीच्या किमतीच्या संदर्भात व्यक्त केलेल्या संगणकाची किंमत आम्ही पाहत नाही. उदाहरणार्थ मोजमाप करण्यात पैसा खूप महत्त्वाची भूमिका पार पडतो. पैशाच्याच सहाय्याने आपल्याला मोजमाप करता येतं किंवा वस्तूचं उत्पादन कमी किंवा जास्त आहे हे पाहावं लागतं आणि त्यामुळंच वस्तूची किंमत कशी वाढेल, वस्तूची किंमत कशी बदलेल या अनुषंगाने वस्तूची किंमत विरुद्ध दुसऱ्या वस्तू, किमती वस्तू या किंवा त्याचं असणारं मौल्यवान आपण म्हणूया त्या किती आहेत, सापेक्ष पद्धतीनं त्याच्या काही अटी आहेत का आणि त्या अटीच्या अनुषंगानं उत्पादन क्रियामध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतात का? तर या उत्पादनावरती परिणाम करणारा घटक म्हणजे पैसा हा देखील महत्त्वाचा घटक आहे. सापेक्ष अटीच्या किमतीच्या संदर्भात व्यक्त केलेल्या संगणकाची किंमत जी काय असते त्याच अनुषंगाने त्याच्यात बदल होणं अपेक्षित आहे. परंतु पैशाचं मूल्य जर बदललेलं असेल तर तरी देखील वस्तूची किंमत ही बदलण्याची स्थिती आपल्याला दिसून येते. विशेष करून पैशाची जी कार्य आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची पैशाची कार्य आपण पाहू शकतो. सापेक्ष अटी किंवा किमतीच्या संदर्भात जर पाहिलं तर वस्तूच्या किमती जशा बदलतील त्याच पद्धतीनं पैशाचे जे मूल्य आहे ते देखील त्याच्यावर परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. आता आर्थिक व्यवहार होताना कुठल्या कुठल्या बाबीवर होईल व्यवहार? पैसा हे एक माध्यम आहे जे वस्तूची देवाणघेवाण सुलभ करते. पैसा हे काय माध्यम आहे, ती काय वस्तूची किंमत म्हणजे माझ्याकडे 1,000 रुपये आहेत आणि म्हणून मार्केटमधल्या किमती कमी जास्त होतील असं नाही. तर माझ्याकडच्या 1,000 रुपयामुळं मला वस्तू 1,000 रुपयाच्या आता सध्या ज्या काय बाजारपेठेतल्या किमती असतील त्याचा विचार करून तेवढ्या वस्तू मला खरेदी करता येऊ शकतात. म्हणजे एक वस्तू असेल, 4 वस्तू असतील तर त्या वस्तूची किती किंमत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की मला त्या वस्तूचे किती नग किंवा किती प्रकारच्या वस्तू खरेदी करता येऊ शकतात. पेमेंट करण्यासाठी ताबडतोब सोयीस्कर आणि स्वस्तात वापरलेले जाणारे जी काही साधनसामग्री जी आहे तिचा विचार करावा लागतो. पेमेंट करण्यासाठी ताबडतोब सोयीस्कर आणि स्वस्तात वापरले जाणारे साधन म्हणजे पैशाच्या सहाय्याने व्यवहार होऊ शकतात. मग त्याच्यातही या चलनाला बँकिंग पद्धतीमध्ये खरं तर वेगवेगळी साधनं आपण वापरलेली पाहतो. म्हणजे चेक्स असतील, डी असेल म्हणजे कागदी जी काही आपण साधन म्हणूया तर ते साधन आपल्याला समोरच्याला देता किंवा घेता येतं आणि त्याच्या सहाय्यानं बँकेकडून पैशाचे व्यवहार हे पूर्ण पूर्ण केले जातात किंवा त्याची पूर्तता केलेली आपण पाहतो. म्हणजे पेमेंट करण्यासाठी ताबडतोब सोयीस्कर वापरलं जाणारं साधन म्हणजे आपण म्हणूया एखाद्या वेळेला चेक आणि डी हे देखील सर्वच ठिकाणी घेतले जातील असं नाही. किरकोळ व्यवहार करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळं पैसा 1 रुपयाचा असो किंवा 100 रुपयाचा असो, 50 पैशाचं अगदी साधन असो, तर त्या वस्तूंची देवाणघेवाण करता येते. परंतु या मानकच्या सहाय्याने परतफेड केल्यानंतर रक्कम जी आहे म्हणून पैसे हे स्थगित पेमेंटचे मानक देखील विचारात घेतलं जातं आणि याला परतफेडीच्या अनुषंगाने किती रक्कम कशा पद्धतीने करता येईल किंवा त्याच्यात अपेक्षित असणारी किंमत पातळीशी संबंधित आहे किंवा नाही किंवा महागाईचा दर काय आहे तो विचारात घ्यावा लागतो आणि या महागाईच्या अनुषंगाने स्थगित झालेल्या बाबीवरती किंवा त्याच्या पूर्ततेवर कसा परिणाम घडून येईल या बाबीवर विशेष भर दिलेला असतो. म्हणजे अपेक्षित किंमत पातळीशी संबंधित आहे किंवा महागाई त्याचं जास्त आहे हे पाहावं लागेल आणि मगच पैशाचे निर्मिती किंवा पैसा तशा पद्धतीनं क्रिएट करणं हे अपेक्षित असू शकतं. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने किंवा पैशाचे पुरवठ्याचे उपाय जे आहेत त्या अर्थव्यवस्थेत पैशाचे प्रमाण किंवा पैशाचा पुरवठा हा कसा मोजला जातो. पैशाच्या व्याख्यानुसार किंवा पैशाचे प्रमाण म्हणजे वापरलेल्या मालमत्तेचा साठा किंवा अर्थव्यवस्थेतील व्यवहारासाठी असणारा जो पैसा आहे तो कशा पद्धतीने आहे. सोप्या भाषेत सहज उपलब्धता होऊ शकते का
तर या दृष्टीनं पैशावरती काम केलं जातं किंवा पैसा तशा पद्धतीने कार्य करतो. म्हणजे पैशाचं प्रमाण किंवा पैशाचा पुरवठा हा कसा मोजता येईल, कसा मोजला जाईल यावरती विशेष लक्ष दिलं जाईल. पैशाच्या व्याख्येनुसार पैशाचे प्रमाण म्हणजेच वापरलेल्या मालमत्तेचा साठा अर्थव्यवस्थेतील व्यवहारासाठी असा साठा सोप्या भाषेत सहज मोजता येतो. अर्थव्यवस्था ही विविध मालमत्ता जसे की रोख, चेकिंग खाते, ठेवी इत्यादीचा वापर देखील केला जातो किंवा पुरवठ्यामध्ये विविध मालमत्ता समाविष्ट केल्या जाऊ शकतात आणि या मालमत्तेच्या अनुषंगाने त्याच्यात कसा बदल होईल, किती बदल होईल तो पाहणं अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेतील व्यवहारासाठी असा साठा हा सोप्या भाषेत किंवा सहज उपलब्ध करता येईल या दृष्टीने प्रयत्न होत असतो. अर्थव्यवस्था ही विविध मालमत्ता जसे की रोख, चेकिंग किंवा त्याचे खाते जे आहेत ते व्यवहार खाते कशा पद्धतीचे आहेत. मग चालू आपण जसं म्हणतो की बचत खाते असेल किंवा करंट अकाउंट म्हटलं तर चालू खात्याच्या अनुषंगाने व्यवहार कशा पद्धतीने केले जातात या अनुषंगाने देखील पैशाचं कार्य जे आहे ते विचारात घेतलं जातं. त्यानंतर भारतात पैसा पुरवठ्याचे जे काही 4 उपाय किंवा 4 घटक आहेत ते म्हणजे M1, M2, M3 आणि M4 हे पैसा किंवा पैशाचं मोजमाप या अनुषंगाने देखील करता येऊ शकतं. M1, M2, M3 आणि M4 लक्षात राहण्यासाठी अत्यंत सोपं असं पैशाचं मोजमाप आहे. M1 म्हणजे काय? CU प्लस GD प्लस OD म्हणजेच काय? करन्सी हेल्ड बाय. म्हणजे M1 मध्ये चालू ठेवी किंवा लोकांनी ठेवलेले जे काही खातेदारांचे पैसे असतात तर त्या प्रथमदर्शनी किंवा पहिल्या नजरेत लक्षात येण्याच्या अनुषंगाने त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चालू ठेवी म्हणजे अकाउंटमध्ये झालेले ट्रान्झॅक्शन असतील तर त्याचा विचार केला जातो. आणि द पब्लिक किंवा कॉईन्स अँड नोट्स मग त्याच्यामध्ये नोटा असतील किंवा चलन असेल या नोटा आणि चलनाच्या अनुषंगाने M1 विचारात घेतला जातो. या नोटामध्ये करन्सी किती आहे मग त्याचा M1 मध्ये समावेश केला जातो. प्लस या कॉईन्स अँड नोट्स जिथं म्हटलं तिथे करिक्युलम किंवा सर्क्युलेशन हे एकाकडून दुसऱ्याकडे जाणारा सर्क्युलेट किती आहे. प्लस त्याच्यामध्ये काय म्हटलं डिमांड डिपॉझिट इन बँक्स प्लस अदर डिपॉझिट इन RBI म्हणजे मागणी ठेवी ज्या आहेत त्या बँकांकडे किती आहेत आणि RBI कडे किती आहेत डिपॉझिट म्हणून म्हणजे इतर ठेवीमध्ये RBI कडे किती बँक ठेवी ठेवलेल्या आहेत याच्यावर देखील विचार होणं किंवा विचाराधीन या बाबी आहेत. मग या M1 मध्ये ज्यावेळेला आपण मागणी ठेवी म्हणतो सोपं उदाहरण घेता येईल. समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न एखाद्या बँकेमध्ये आपण म्हणूया ट्रान्झॅक्शन मिळत असतं त्यावेळेला म्हणजे समजा माझ्यासारख्याचा पगार आहे एखाद्या बँकेकडून महाराष्ट्राचा विचार केला समजा बँक ऑफ महाराष्ट्र आहे किंवा SBI बँक आहे कुठली बँक आहे आणि त्या बँकेत होणारा पगार किंवा येणारं उत्पन्न जे आहे ते तिथं येत असेल तर त्या उत्पन्नाच्या आधारावरती बँक ही आपला पत निर्माण करत असते किंवा क्रेडिट निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच प्रथमदर्शनी 1 लाख रुपये समजा एखाद्या व्यक्तीची सॅलरी असतील किंवा ठेवी म्हणून त्या ठिकाणी बँकेत आला असतील तर या ठेवीवरती त्याच व्यक्तीला म्हणा किंवा इतर व्यक्तींना म्हणा तर त्याच व्यक्तीच्या अनुषंगाने सुद्धा काही अर्थसहाय्य किंवा त्याचा निधी मिळण्याच्या दृष्टीने त्याची डिमांड तशा पद्धतीने असू शकते. परंतु मागता क्षणी त्याला परत पैसे देता यावेत या अनुषंगाने CRR असेल, SLR असेल, बँक रेट असेल, बँक रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल याच्या सहाय्यानं किंवा अशा अनेक घटकांच्या सहाय्यानं अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा किंवा पत निर्मितीचं कार्य हे मोठ्या प्रमाणावर चाललेलं असतं. M1 मध्ये जे काही प्रामुख्याने सांगितलंय तो डिमांड डिपॉझिटचा भाग आहे. म्हणजे बँकेकडे किती लोकांनी डिपॉझिट केलेले आहेत, RBI कडे काही इतर काही डिपॉझिट आहेत का याचा सर्व परिपाक किंवा याचा सर्व भाग जो आहे तो M1 च्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासावा लागेल. म्हणजे M1 ही खूप मोठी पैसा पुरवठा करणारी यंत्रणा आपण म्हणूया. त्याच्या अनुषंगाने काही उपाय आहेत. भारतात पैशाच्या पुरवठ्याचे जे काही उपाय आहेत किंवा इथं असणारा पैसा आणि त्याचा विनियोग योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. तसंच M2 आहे, M3 आहे आणि M4 आहे.
यामध्ये असणारा जो काही पैसा आपण म्हणतोय वेगवेगळा, तो कशा पद्धतीचा असू शकेल, तर M2 बरोबर म्हणजे M1 जर आपल्याला समजलं, तसं M2 बरोबर M1 म्हणजे सगळेच्या सगळे M2 मध्ये तर येतं, प्लस सेव्हिंग डिपॉझिट्स असतील, बचत खाती असतील, ऑफ पोस्ट ऑफिस सेव्हिंग म्हणजे पोस्ट ऑफिसमधील बचत ठेवी ज्या आहेत त्या M1 मध्ये M1 प्लस पोस्ट ऑफिसमधल्या बचत ठेवी ज्या आहेत त्या विचारात घेतल्या जातात. म्हणजे M1 पेक्षा M2 ही संकल्पना व्यापक असल्याचं आपल्याला दिसून येतं, कारण M1 प्लस असं म्हटलेलं आहे त्याच्यात, आणि त्यामुळे सेव्हिंगच्या ज्या आहेत बचत डिपॉझिट ज्या आहेत त्या किती आहेत, कशा पद्धतीने आहेत ते महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर M3 मध्ये जो आहे म्हणजे M1 अधिक नेट टाइम डिपॉझिट्स ऑफ बँक्स म्हणजे टाइम डिपॉझिट म्हणजे किती कालावधीसाठी, म्हणजे 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल, हे डिपॉझिट किती कालावधीसाठी केलेले आहे त्याच्यावरती देखील उत्पन्न ही त्या त्या बँकांचं अवलंबून असतं. म्हणजे लॉंग टाईमचं असेल तर कदाचित जास्त बेनिफिट देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो, आणि ह्या जास्तीच्या बेनिफिटमुळं अर्थव्यवस्थेला चांगला फायदा किंवा त्याची उभारी आपण म्हणूया मिळू शकते. त्यामुळे नेट टाइम डिपॉझिट ऑफ बँक्स म्हणजे ही वस्तुस्थिती जी आहे ती देखील दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच M3 मध्ये M1 मधला जर सगळा भाग घेतला जातो, म्हणजे M2 हा थोडासा वेगळा आणि पोस्ट ऑफिस मधला बचत ठेवी म्हटले, तसं M3 मध्ये M1 मध्ये जे आहे ते सर्वच्या सर्व प्लस नेट टाइम्स डिपॉझिट ऑफ बँक्स म्हणजे निव्वळ याच्यातल्या ज्या काही बँकेतल्या ठेवी असतील तर त्या ठेवीच्या अनुषंगाने देखील नेट टाइम डिपॉझिट ऑफ बँक्स असं म्हटले. तर नेट टाइम्स ऑफ डिपॉझिट ऑफ बँक त्याच अनुषंगाने जो भाग सांगितला आहे त्याच्यातला M4 मध्ये काय दिलंय, तर M3 आता या M3 मध्ये जे कुठलं दिलं होतं ते सर्व याच्यात विचारात घेतले, प्लस टोटल डिपॉझिट ऑफ पोस्ट ऑफिस सेव्हिंग पोस्ट ऑफिसमधल्या ज्या काही ठेवी आहेत त्या ठेवीचा देखील याच्यात विचार केला जातो. म्हणजेच M3 हा वेगळ्या पद्धतीनं मांडताना M3 मध्ये तर M1 घेतलं होतं, परंतु आता इथं M4 मध्ये M3 हा इन्क्लुडिंग टू M3 मध्ये आहे. म्हणजे M4 इज इक्वल टू M3 इन्क्लुडिंग M1 प्लस आता आपण काय म्हणूया टोटल डिपॉझिट्स ऑफ पोस्ट ऑफिस सेव्हिंग म्हणजे पोस्ट ऑफिसमधल्या ज्या बचत ठेवी आहेत त्या ठेवींचा देखील या M4 मध्ये समाविष्ट केलेला असतो. त्यामुळं सेव्हिंग ऑर्गनायझेशन किंवा एक्सक्लुडिंग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ऑर NSC म्हणजेच त्याची तीव्रता किती आहे किंवा त्याच्या अपेक्षेनुसार M4 ही व्यापक असणारी संकल्पना आपल्याला दिसून येते किंवा त्याचा अनुभव आपल्याला आलेला पाहायला मिळतो. तर याच अनुषंगाने गतिमान पैसा जो आहे तो गतिमान पैशात कशात म्हटले, गतिमान पैसा हा शब्द पैशाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, जो एकामधून जर समजा पटकन हा एकामधून दुसऱ्यामध्ये हालचाल करण्याच्या अनुषंगाने यालाच हॉट मनी असं देखील इंग्लिशमध्ये म्हणतात. हॉट मनी म्हणजे गरम पैसा असं शब्दशः डिक्शनरी अर्थ आहे, परंतु इथं गतिमान पैसा आपण म्हणूया. हॉट मनी गती क्षमता किती आहे ती तपासण्याचं काम यातून केलं जातं. देशाकडे निधीची आवक किंवा गतिमान स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने आहे किती आहे, जर अर्थव्यवस्थेतील व्याजदर हे उर्वरित दरापेक्षा जास्त असतील तर अर्थव्यवस्थेतील पैसा हा गतिमान होऊ शकत नाही, कारण असणारे जे काय आर्थिक व्यवहाराच्या बाबतीतले नियम निकष आहेत त्या अनुषंगाने जर अर्थव्यवस्थेतील व्याजदर हे उर्वरित दरापेक्षा म्हणजे इतर दरापेक्षा हे जर व्याजदर जास्त असतील तर व्यवहार केले जाऊ शकत नाहीत. परंतु हे कमी ठेवण्याचा प्रयत्न हा नेहमी केला जातो किंवा दरवर्षी सातत्याने त्याच्यावरती प्रकाश टाकलेला असतो. थेट परकीय गुंतवणूक या FDIच्या अनुषंगाने जसं येणारा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, गतिमानतेच्या पद्धतीनं किती पैसा येऊ शकेल, त्याला काही मर्यादा आहेत का, या गतिमान पैशामध्ये होणारा जो बदल आहे तो किती, थेट परकीय गुंतवणूक जी आहे ती FDIच्या मार्फत हा पैसा परदेशातून आपल्या देशात आला असं म्हणण्याबरोबरच किती किंवा कसा येऊ शकतो,
तर उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीनं भागभांडवल जे आहे ते आपल्याला परकीय देशाकडून म्हणजे चलनाच्या स्वरूपामध्ये डॉलरच्या याच्यामध्ये आपण एक्सचेंज केलेला असतो आणि या एक्सचेंजमुळं आपल्याला परकीय गंगाजळीचा साठा तो आपल्याकडे वाढत असतो. म्हणजे आपल्या देशाकडे असणारा हा साठा ही देखील आपली एक प्रकारची अचिव्हमेंट किंवा एक प्रकारची सांपत्तिक स्थिती चांगली असणं ही लक्षण आहे. त्यामुळं आपल्याला अ, परकीयांना आपण आमंत्रण देत असतो किंवा आपल्याकडे यावं या अपेक्षेने आपण पाहत असतो आणि त्याच पद्धतीने आपले ते देखील देशातले पंतप्रधान असतील किंवा इतर मंत्रिमंडळातले लोक असतील तर ते वेगवेगळ्या निमित्ताने परदेशी कार्य करत असतात किंवा परदेशात हे जात असतात. आता हे जाण्यापाठीमागं काय आणखी असू शकतं तर आपल्याला परकीयांशी संबंध दृढ करणं आणि तिथले जे काही उद्योगधंदे आहेत ते आपल्या देशामध्ये उभारण्यासाठी एक गुंतवणूक घेऊन येणं किंवा त्या पद्धतीची FDI जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं. FDI हा पैशाच्या स्वरूपातच असतो असं नाही तर वेगवेगळी साधन सामग्री देखील असू शकते. परंतु यामुळं भांडवल क्रिएशन जे आपण म्हणूया त्याला एक चांगली गती मिळू शकते आणि दीर्घकालात गुंतवणुकीसाठी पारंपरिक जे काही अल्पमुदतीच्या बँक ठेवी वगैरे होत्या तर त्याच्याऐवजी याच्यात थेट परकीय गुंतवणूक जी आहे FDIच्या स्वरूपात ती वाढायला मदत होईल. जर अर्थव्यवस्थेतील व्याजदर हे उर्वरित दरापेक्षा जास्त असतील तर अर्थव्यवस्थेतील पैसा हा थेट परकीय गुंतवणूक आणि FDIच्या अनुषंगानं तो परत दीर्घकाळासाठी अशी गुंतवणूक म्हणजे जसं की भारतात आपण पाहतो वेगवेगळे उद्योगधंदे हे परदेशातून आपल्या देशात आलेले आहेत आणि याच उद्योगधंद्याच्या आलेल्या स्थितीतून आपल्याला सक्षम भारत किंवा जसं आपल्या सांपत्तिक स्थिती आणि परकीय गंगाजळी याच्यामुळे हवे त्या वस्तू आपण भविष्यात परकीयाकडून खरेदी करण्यासाठी आपल्याकडे जर डॉलर असतील तर त्या डॉलरच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला चलन म्हणजे सरकारच्या माध्यमातून विनिमयातून आपल्याला फायदे होत असताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आता याच्यातला जो भाग सांगितलेला आहे तो म्हणजे बॅलन्स शीट ऑफ बँक म्हणजे बॅलन्स शीटच्या अनुषंगानं बँक प्रणालीद्वारे क्रेडिट निर्मिती जी आहे ती किती केली जाऊ शकते किंवा क्रेडिट त्याचं किती असेल. प्रत्येक बँकेकडे असणारं क्रेडिट हे त्यातल्या अगोदरच्या ट्रान्झॅक्शनवरनं किंवा आर्थिक उलाढालीवरनं समजू शकतं. आर्थिक उलाढाली जर कमी असतील तर बँकिंग प्रणालीद्वारे केलेली क्रेडिट ही निर्मिती जास्त काळ असू शकत नाही किंवा तशा पद्धतीचं ते क्रेडिट मध्ये देखील उल्लेख होऊ शकणार नाही. त्यामुळे बँक प्रणालीद्वारे क्रेडिट निर्मिती जी आहे ती अल्प प्रमाणात होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. बँकिंग प्रणालीच्या निर्मितीच्या महत्त्वाच्या भूमिकेची चर्चा या क्रेडिटचे किंवा बँकिंगच्या आधारे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या भूमिकेचा आढावा घेतल्यास या बाबी समजून घेतल्या जाऊ शकतात. बॅलन्स ऑफ शीट किंवा बॅलन्स शीट ऑफ बँक याच्यात जो भाग सांगितला आहे तो कुठला भाग असेल तर तो निश्चितपणे याच्या ॲसिड्सचा भाग सांगितला आहे. रिझर्व किंवा त्या अनुषंगाने किती लोन्स आहेत म्हणजे भागभांडवल आपल्याकडे किती शिल्लक आहे, लोन्स आपल्याकडे किती घेतलेले गेलेले आहेत किंवा किती घेता येतील या अनुषंगाने. लायबिलिटीमध्ये चेकेबल डिपॉझिट्स म्हणजे त्याची लायबिलिटी जर असेल म्हणजे एखाद्या वेळेला आपण व्यवहार जे करत असतो तो आपल्या ॲसेट्समध्ये काय तर रिझर्व आपल्याकडे शिल्लक आहे. म्हणूनच आपण आपल्या भांडवलाची किंवा बँका ज्या आहेत संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या पतसंस्था असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील त्या काय करतील आपल्याकडून समोरच्याला लोन सुविधा प्रोव्हाइड करतील. म्हणजे बँकिंग प्रणालीद्वारे हे लोन जे दिले जातात ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतील. होम लोन असेल, कार लोन असेल, अगदी पर्सनल लोन असतील किंवा वस्तू आणि सेवांच्या स्वरूपामध्ये असणारी डिमांड्स आपण म्हणूया. एज्युकेशनल लोन देखील असू शकतं. म्हणजे ह्या वेगवेगळ्या लोन्सवरती बँकिंग प्रणालीद्वारे ही क्रेडिटेबिलिटी जी आहे तिचा वापर केला जातो किंवा त्याच्यात तसा बदल झालेला दिसून येतो. त्यामुळेच बॅलन्स शीट ऑफ बँक किंवा बँकेचं बॅलन्स शीट कशा पद्धतीचं आहे. ॲसेट साईडला काय आहे, लिक्विडिटीमध्ये चेकेबल इन्कम जे आहे तो डिपॉझिट असणं एखादी रक्कम ज्यावेळेला डिपॉझिट रक्कम असेल तर आपल्याला त्याची क्रेडिटेबिलिटी ही जास्त जाणवते किंवा जास्त असल्याची दिसून येते. त्यामुळे चेकेबल डिपॉझिट जे आहे ते ते देखील किती आहे हे आपल्याला पाहणं अपेक्षित ठरेल. या निर्मितीच्या महत्त्वाच्या भूमिकेची चर्चा
या क्रेडिटचे जे बँकेच्या भूमिकेच्या अनुषंगाने आढावा घेतलेला आहे. तर त्याच्यात त्यांनी दिलेला आहे किंवा तसं सांगितलेलं आहे. या बॅलन्स शीट बँक जी आहे ती किती बॅलन्स असणं अपेक्षित आहे, तर त्याला बँकिंग नियम किंवा रेग्युलेशन ॲक्ट जे आहेत ते बँकेच्या स्वरूपातले असणारे कायदे. मग RBI ही खरं तर सर्व बँकांची शिखर बँक पण किंवा मध्यवर्ती बँक म्हणून भारतात RBI काम करत असते. तसं त्या देशातली एक मध्यवर्ती बँक जी आहे ती कार्य करते, म्हणजे सेंट्रल बँकच्या अनुषंगाने याचं कार्य चालतं. त्याचबरोबर पैशाच्या पुरवठ्याच्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला RBI कडून जसे व्यवहार केले जातात तसेच या बँकिंग प्रणालीमध्ये झालेले बदल हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. त्यामुळं एका बँकेकडून किंवा व्यवहार ट्रान्झॅक्शन करताना एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैशाचा सप्लाय केला जातो आणि या पैसा सप्लायमध्ये मनी क्रिएशन हा भाग फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे गतिमानता जी आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा मनी क्रिएट जर चांगल्या पद्धतीने झाला तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होतो. आता सध्याच्या काळात आपण पाहतोय की ऑनलाईन सिस्टीम किंवा ऑनलाईनचा जमाना आपण म्हणूया आता सगळ्या बाबतीत आलेला आहे आणि त्यामुळेच मोबाईल सुविधा किंवा नेट बँकिंगच्या मार्फत आर्थिक व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यामुळे मनी क्रिएशन किंवा पैसा निर्मिती करणं हे भविष्यात ते जे काही लोक त्याच्यात काम करत असतील त्या अनुषंगाने त्यांची बेकारी ही निश्चितपणे दिसून येते. कारण मर्यादित स्वरूपाचा पैसा हा तयार करावा लागेल. भविष्यात कागदी चलन हे अस्तित्वात राहील की नाही याची शंका आहे. कारण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ज्यावेळेला होतं त्यावेळेला एकाच्या अकाउंटवरनं पैसे दुसऱ्याच्या अकाउंटवर जातात. म्हणजे फोनपे सारखं जर उदाहरण घेतलं तर एकही रुपया खर्च न करता एकाच्या खात्यातून रक्कम दुसऱ्याच्या खात्यामध्ये जात असताना आपण पाहतो. म्हणजेच किंवा उलाढाली अगदी 10 रुपयाचं असेल, कोणीही आजकाल मोबाईलमध्ये स्टिकर लावतात आणि त्या स्टिकरच्या अनुषंगाने सुद्धा पैशाची देवाणघेवाण करता येते किंवा स्कॅन केलं तर समोरच्याला हे पैसे विड्रॉल करता येतात किंवा देता येतात अशी स्थिती दिसून येते. बँकाच्या या भूमिकेचा आढावा घेतल्यास काही बाबी हे निश्चित समजून येतात. त्याच्या बाबीवरती विशेष प्रकाश टाकला जातो. त्यामुळे बॅलन्स शीट ऑफ बँक म्हणजे बँकेचं बॅलन्स शीट जे आहे ते रिझर्व्ह बँक जे आहे किंवा रिसोर्सेस जे आहेत ते निर्माण करण्याच्या अनुषंगाने मग साधनसामुग्री आपण वेगवेगळ्या करतोयच. मग त्याच्या अनुषंगाने डेबिट कार्ड दिलेले आहेत, म्हणजे जिथे ATM मध्ये जाऊन आपल्याला पैसे काढता येतील. बँकेत गेलं तर आपल्याला तिथलं जे चलन आहे ते वरून पैसे घेता येतील आणि ह्या देवाणघेवाणीतून अर्थव्यवस्थेला एक चांगली गती मिळत असते किंवा सरकारला तशा पद्धतीनं भागभांडवल उभारण्याच्या दृष्टीनं बँकेकडून काही तरतूद करता येऊ शकतं का? बँकिंग प्रणाली ह्या नियंत्रित ठेवता येऊ शकतात का? कारण अर्थव्यवस्थेमधली ज्या वेळेला स्थिती बदलते म्हणजे इन्फ्लेशन आपण म्हणूया किंवा डिफ्लेशन आपण म्हणूया, तेजी आणि मंदी या अवस्था या फार महत्त्वाच्या अवस्था असतात आणि अर्थव्यवस्थेला अल्पकाळ असेल दीर्घकाळ असेल याच्यामुळं गती देण्याचं काम करता येते. तो अल्पकाळ म्हणजे निश्चित किती आणि दीर्घकाळ म्हणजे किती, तर दीर्घकाळ हा सुद्धा मोजता येत नाही आणि अल्पकाळ देखील आपल्याला काउंट करता येऊ शकत नाही. कारण पैशाच्या निर्मितीत झालेले आमूलाग्र स्वरूपाचे बदल हे त्या कालखंडात विचाराधीन आहेत, विचारात घेतले जातात आणि या बँकाच्या भूमिकेचा आढावा दिसून आपल्याला येईल. त्यामुळं जो काही टेबलच्या अनुषंगाने यांनी रिसेट किंवा असेटच्या अनुषंगाने दिलेला आहे, रिझर्व्स आहे आणि लोन्स आहे किंवा त्याची लायबिलिटी जी आहे ती चेकेबल किंवा चेकच्या सहाय्याने डिपॉझिट वगैरे करणं आपण म्हणूया, तो विचारात घेतलेला भाग आहे. आणि बँकिंग प्रणालीद्वारे क्रेडिट निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती केलेली आपण पाहतो. आता याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतोय तर गतिमान पैसा जो आहे तो FDIच्या अनुषंगाने जसं आपण सांगितलं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीयांना भांडवल गुंतवणुकीसाठी देशात परवानगी देणे, पण त्यावेळेला चलनाचे परिवर्तन करून घेणं हा देखील त्यातला महत्त्वाचा भाग असतो. चलन परिवर्तन जर नाही झालं तर अर्थव्यवस्थेला तशी गती मिळणार नाही किंवा तशा पद्धतीने व्यवहार करणं हे सोयीचं होणार नाही. त्यामुळे गतिमान पैसा हा शब्द देखील विचारात घ्यावा लागतो. वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा जो एकामधून किंवा पटकन करता येऊ शकतो त्या अनुषंगाने जर अर्थव्यवस्थेतील व्याजदर
हे उर्वरित दरापेक्षा जास्त असतील तर अर्थव्यवस्थेतील पैसा हा थेट परकीय गुंतवणूक किंवा त्या अनुषंगाने विचारात घेतला जाऊ शकतो. तो किती घेतला जाईल, कशा पद्धतीने घेतला जाईल याच्यावरती मात्र त्या त्या कारखान्यामध्ये झालेले बदल हे दिसून येतील. त्याच्यात M1, M2, M3 या ज्या संकल्पना आहेत त्यात कोणत्या कोणत्या आहेत तर भारतात M1, M2, M3 आणि M4 यातल्या काही खरं तर M4 मध्ये सर्व समावेशक किंवा सर्व बाबी विचारात घेतलेल्या आहेत, परंतु M1 मध्ये म्हणजे एक स्टेप आपण म्हणूया की पहिली संकल्पना, दुसरी आणि तिसरी, चौथी अशा या भर घालणाऱ्या संकल्पना आहेत. लोकांकडे असणाऱ्या सर्व ठेवी किंवा रोख स्वरूपातला असणारा पैसा हा M1 मध्ये येतो आणि त्याच म्हणजे पब्लिक आपण म्हणूया पब्लिक डोमेनच्या अनुषंगाने तो M1 मध्ये घेतला जातो आणि मग त्याच्यात कॉईन्स असतील किंवा नोट्स असतील त्याचा अंतर्भाव किंवा त्याचा समावेश याच्यात केला जातो. प्लस डिमांड डिपॉझिट इज बँक्स प्लस अदर डिपॉझिट्स इन RBI म्हणजे बँकांमध्ये असणाऱ्या ठेवी आहेत आणि RBIच्या अनुषंगाने असणाऱ्या इतर काही डिपॉझिट्स असतील त्या डिपॉझिट सुद्धा M1 मध्ये समाविष्ट आहेत किंवा त्याचा अंतर्भाव त्याच्यात केला आहे. M2 मध्ये जो सांगितलाय तो सेव्हिंग डिपॉझिट ऑफ पोस्ट ऑफिस म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आपण आजही पाहतो की पोस्ट ऑफिस आहे. कुरिअर सेवा हे प्रायव्हेटली आहे, परंतु बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीनं पोस्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या M1 मध्ये जे आहे ते तर सर्वचे सर्व विचारात घेतले. प्लस बँकांनी पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेल्या काही ठेवी ज्या असतात त्या देखील त्याच्यात विचारात घेतलेल्या आहेत. मग या रकमा खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात, परंतु याचा एकत्रित विचार हा M2 मध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा दिसून येतो आपल्याला M2 मध्ये. आता या M2 बरोबरच M3 मध्ये काय काय आहे तर नेट टाइम डिपॉझिट ऑफ बँक्स, बँकेकडे किती कालावधीसाठी डिपॉझिट केलेला आहे म्हणजे M1 प्लस टाइम ऑफ डिपॉझिट आपण म्हणूया तो किती आहे, कशा पद्धतीचा आहे त्याचा अंतर्भाव केला जातो किंवा त्याचा समावेश झालेला दिसून येतो. M4 ही थोडी व्यापक संकल्पना आहे म्हणजे M3 मध्ये घेतलेला M1 आहे प्लस नेट टाइम डिपॉझिट ऑफ बँक्स आहे, तसा M3 बरोबर किंवा M3 अधिक टोटल डिपॉझिट ऑफ पोस्ट ऑफिस सेव्हिंग ऑर्गनायझेशन म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या ज्या काही ठेवी आहेत, मागणी ठेवी असतील किंवा दीर्घ कालावधीसाठीच्या ठेवी असतील तर या ठेवींचा अंतर्भाव हा M3च्या अनुषंगाने याच्यामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजेच NSC असं म्हणू शकतो, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेशन किंवा NSC या बाबीवर विशेष करून प्रकाश टाकलेला दिसून येतो आपल्याला. आता या ज्या संकल्पना आहेत त्या M1च्या अनुषंगाने आपण पाहिल्या, M2च्या अनुषंगाने पाहिल्या, M3च्या पाहिल्या आणि M4च्या देखील पाहिल्या. परंतु याच्या बियॉन्ड जवळ आपण थोडं पलीकडे जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची गरज किंवा पैसा हे एक साधन सर्वांसाठी अपेक्षित असतं, सर्वांसाठी हवं असतं आणि अर्थव्यवस्थेतल्या पैशाच्या सहाय्यानं गतिमानता निर्माण करता येऊ शकते, परंतु हे साधन मर्यादित उपलब्ध व्हावं या दृष्टीने देखील RBI आणि सरकार प्रयत्न करत असतात. परंतु आता आपण पाहतो की महसुली तूट ज्यावेळेला आपण आता अंदाजपत्रकीय धोरण ऐकायला लागू त्यावेळेला किंवा बजेटमध्ये आता मार्चमध्ये त्याची मांडणी केली जाईल की कशा पद्धतीने बजेट किंवा त्याचे प्रोव्हिजन झालेले आहे आणि अर्थव्यवस्थेतील व्यवहारासाठी असा साठा हा सोप्या भाषेत किंवा सहज मोजता येतो या अनुषंगाने देखील विचार करावा लागेल. अर्थव्यवस्था ही विविध मालमत्ता जसे की रोख स्वरूपात असणारे चेकिंग किंवा त्या अनुषंगाने असणारी खाते हे देखील ठेवीदारांच्या दृष्टीनं उपलब्ध होतात किंवा उपलब्ध असतात. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यामध्ये विविध ज्या मालमत्ता आहेत, साधन सामग्री आहेत त्याचा अंतर्भाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून प्रविष्ट असलेल्या आपण पाहतोय. म्हणजेच पैशाच्या व्याख्येनुसार जर बघितलं तर पैसा हा मोजमापाचं साधन आहे, साठवणुकीच्या दृष्टीनं साठवून ठेवण्याचं साधन आहे. तिसरा उधारीची देवाणघेवाण जी आहे ती देखील करता येऊ शकतात. म्हणजे व्यवहार करताना पेमेंट करताना पैशाची 3 प्रमुख कार्य असू शकतात. एक, पैसा हा साठवून ठेवता येऊ शकतो, जिथं धान्य साठवणूक करता येत नव्हती
वस्तू किंवा इतर काही मौल्यवान धातू असतील त्याचा साठा करता येऊ शकत नव्हता, म्हणून पैशाचा साठा करता येऊ शकतो. दुसऱ्या बाजूने आपण वस्तूची देवाणघेवाण करता येऊ शकते. आणि तिसरा, या पैशाच्याच अनुषंगाने पतपैसा निर्मितीचं कार्य देखील पैशाच्या मार्फत केलं जाऊ शकतं. पतपैसा निर्माण करताना जेवढं जास्त निर्माण करता येईल तेवढ्या अनुषंगाने त्याची साधनसामुग्री किंवा त्याचे भाग विचारात घ्यावे लागतील. त्याच अनुषंगानं याच्यातला जो काही भाग सांगितलेला होता तो म्हणजे पैशाचा पुरवठा, त्याचा असणारा भावी तो किती आहे किंवा कशा पद्धतीने आहे ते पाहिलं. त्यानंतर याच्यामध्ये M1चा जास्त प्रभाव आहे आणि M2, M3, M4 या चारही संकल्पना ज्या आहेत त्या पैशाचं मोजमाप किंवा त्या अनुषंगाने सप्लाय ऑफ मनी हे करता येऊ शकतं. M1 सेव्हिंग डिपॉझिट ऑफ पोस्ट ऑफिस किंवा त्याच्या सेव्हिंग्स किती आहेत त्या पाहिलं जातं. M1 मध्ये नेट टाइम डिपॉझिट जो आहे किंवा त्याच्या बँक्स कार्य त्याची अंमलबजावणी ही पाहिली जाते. M3 मध्ये नेट टाइम डिपॉझिट म्हणजे लॉंग टाइम असेल, शॉर्ट टाइम असेल, तो किती कालावधीसाठीचा डिपॉझिटरी अमाऊंट आहे, त्या रकमा किती आहेत, कशा पद्धतीचे आहेत याचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला असतो. त्यानंतर आपण असं म्हणूया की क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डमध्ये काय फरक असतो, डेबिट कार्डमध्ये काय फरक असतो. मग आताच्या असणाऱ्या या साधन म्हणजे बँकेवरचा जो अतिरिक्त भार आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं इथं ATM कार्ड वापरले गेले. आणि क्रेडिट कार्ड ज्याच्याकडे पैसे नाहीत परंतु बँकांचे व्यवहार चांगल्या पद्धतीने केलेले आहेत, क्रेडिट स्कोअर त्यांचा चांगला आहे म्हणजे उलाढाली चांगल्या पद्धतीने होत आहेत, अशा वेळेला अशा व्यक्तींकडून किंवा अशा संस्थांकडून या वित्तीय स्वरूपाची मदत किंवा सहकार्य आपण म्हणूया ते घेतलं जातं. किंवा चेकच्या सहाय्याने, डिपॉझिटरीच्या सहाय्यानं, DDच्या सहाय्यानं किंवा ऑनलाईन पद्धतीने आता आपण पाहतो वेगवेगळे ॲप किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक फायदे होत असताना दिसून येतात. M3 जो आहे तो खरं तर M1 आहे, M2 आहे आणि त्याचा एकत्रित परिपाक किंवा एकत्रित भाग ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला M4 मध्ये टोटल डिपॉझिट ऑफ पोस्ट ऑफिस सेव्हिंग म्हणजे पोस्ट ऑफिस मधल्या ठेवी ज्या M2 मध्ये पण सांगितल्या होत्या त्याच या ठिकाणी त्याचा अंतर्भाव केलेला आहे, परंतु इथं टोटल असा शब्द वापरला आहे म्हणजे एकत्रित त्या सर्व ठेवींचा सहभागांचा विचार एकत्रित केला जातो. एक्सक्लुडिंग नॅशनल किंवा इन्क्लुडिंग त्याचा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते देखील यात विचारात घेतलं जातं. NSC म्हटले त्याच्या अनुषंगाने नॅशनलच्या अनुषंगाने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेशन, तर ते कसं वाढवता येईल, किती वाढवता येईल त्या दृष्टीने त्याच्यात गतिमानतेकडं त्याची वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग जसं रिझर्व्ह लोन्स असतील, रिझर्व्स असतील, लोन्स असतील, ही आपली ॲसेटच्या बाजूने विचारात घेतलेल्या आहेत आणि चेक डिपॉझिटरीच्या अनुषंगाने त्याची माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. आता या बँकिंग प्रणालीमध्ये असणारे वित्तीय साधनं किंवा त्या अनुषंगाने केलेला भाग हा देखील विचारात घ्यावा लागतो. म्हणजेच मनी किंवा मनी फंक्शन्स ऑफ मनी म्हणजे पैशाचे कार्य, आणि याच्या अनुषंगाने या सारांश रूपामध्ये काय म्हणता येईल, या युनिटमध्ये आपण वेगवेगळा भाग शिकलो की पैसा हा मालमत्तेचा साठा आहे आणि ज्यासाठी वापरला जातो किंवा पैशाचा पुरवठा हा चलनाचा बनलेला असतो आणि मागणी ठेवी किंवा पैशाच्या पुरवठ्याच्या व्यापक उपायामध्ये याचा अंतर्भाव केला जातो. त्यामुळे बचत देखील समाविष्ट आहे किंवा त्या बचतीच्या अनुषंगाने युनिटच्या अनुषंगाने याच्यात अंतर्भाव केला जातो. त्यामुळं पैसा हा मालमत्तेचा साठा आहे आणि ज्याच्यासाठी वापरला जातो तोच पैशाचा पुरवठा हा देखील महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे चलनाचा बनलेला पैसा व्यापक मागणीच्या अनुषंगाने त्याचा समावेश होतो. मागणी ठेवी किंवा पैशाच्या पुरवठ्याच्या व्यापक उपायामध्ये त्याची बचत किंवा तशा अनुषंगाने तो भाग अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो. ठेवी आणि वेळ ठेवी तसेच काही व्याज मिळणारी मालमत्ता. आता या व्याज मिळणारी मालमत्ता म्हटले त्याच्यात तसं इथं पैशाच्या ठेवी ज्या आहेत किंवा त्याचा साठा हा किती करता येऊ शकतो, कशा पद्धतीने करता येऊ शकतो, याला काही मर्यादा आहे आणि
मागणी ठेवी ज्या आहेत त्या पैशाच्या पुरवठ्याच्या व्यापक अनुषंगाने किंवा व्यापक संकल्पना त्यात विचारात घेतलेल्या आहेत. त्यामुळे उपायामध्ये बचत देखील फार महत्त्वाची आहे. त्यामुळं जो काही मागचा मॉनिटरी भाग आपण पाहत होतो, मौद्रिक धोरणं आपण जे पाहत होतो, कुटुंब संस्था, उद्योग संस्था यातील असणारा फ्लो ज्यावेळेला आपण पाहिला, चक्राकार प्रवाह जो पाहिला, त्यावेळेला त्याच्यातून होणारी गळती ही देखील बचतीच्या अनुषंगाने त्याच्यात विचाराधीन असते किंवा त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यानंतर या ठेवी आणि वेळ किंवा किती कालावधीसाठीच आहे, तर त्याच्यावर त्याचं व्याज ही मिळणारी मालमत्ता किंवा एकूण अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा हा आर्थिक आधार किंवा उच्च पातळीचा एक गुणाकार असतो. समर्थित जो पैसा विचारात घेतलेला आहे किंवा ही फ्रॅक्शन्स रिझर्व्ह बँके प्रणाली जी आहे ती जास्त प्रभावी असणारी आपल्याला दिसून येते. भारतात RBI कडून असणारी नियमावली ही इतर देशाच्या तुलनेने कठीण आहे किंवा हार्ड आहे. सहजासहजी पैशाची उपलब्धता जी आहे ती ज्याच्याकडं डॉक्युमेंटेशन आपण म्हणूया ते व्यवस्थित असणाऱ्याला उपलब्ध होते. परंतु ज्याच्याकडे डॉक्युमेंटेशन नसेल, त्रुटी काय असतील कागदोपत्री, तर ती उपलब्धतेला दिरंगाई होत असते. त्यामुळे RBI कडून होणारा पैशाचा प्रवाह, पुरवठा हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्या असणारी जी काही मागणीची क्षेत्र जी आहेत ती वेगवेगळी आहेत. म्हणजे पुरवठा आणि मागणी या अनुषंगाने या टॉपिकचा जर विचार केला तर पैशाचं कार्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं किंवा प्रभावीपणे त्याच्यातल्या बाबी या सुस्पष्टपणे आपल्याला जाणवतील अशी स्थिती या पैशाच्या कार्याच्या टॉपिकमध्ये दिसून येते. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.